इचलकरंजी नजीक चंदूर इथं राहणारा वैभव पुजारी हा एका पोलिसाच्या मालकीच्या जनावरांच्या गोठ्यात मजूर म्हणून काम करत होता। त्यानं गावातीलच एका मुलीशी प्रेमविवाह केलाय। त्याला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता। या रागातूनच चंदूरमधील मयूर पुजारी, तिळवणीचा ओमकार पुजारी, उदगावचा शुभम बोरसे, इचलकरंजीतील राहुल कांबळे आणि दानोळीचा बंडा शिंदे या 5 जणांनी दुचाकीवरून कबनूरला निघालेल्या वैभव पुजारी याच्यावर तलवारीनं वार करून गंभीर जखमी केलं होतं। वैभवच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी मयूर पुजारी, ओंकार पुजारी आणि राहुल कांबळे या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, तर उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत होते। पोलिसांना गेले 1.25 महिने गुंगारा देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार बंडा शिंदे हा जयसिंगपूर नजीक दानोळीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार शनिवारी रात्री पोलीस शिंदे याला अटक करण्यासाठी दानोळीत पोहोचले। यावेळी शिंदे याला पकडताना झालेल्या झटापटीत सुकुमार बरगाले, बालकृष्ण सूर्यवंशी आणि सद्दाम सनदी हे 3 पोलीस जखमी झाले। मात्र त्यांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या शिंदे याला अखेर अटक केली। या जखमींना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। दरम्यान शिंदे याला आज न्यायालयात हजर केलं असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली। तर या गुन्ह्यातील संशयित शुभम बोरसे याचा पोलीस शोध घेत आहेत। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.